1999 पासूनच ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे वेध। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। सप्टेंबर 2024 पर्यंत मोदी रिटायर होणार, अमित शहांना पंतप्रधान बनवणार। पंतप्रधान पदाबाबत केजरीवालांचा खळबळजनक दावा, तर केजरीवालांचा दावा मात्र भाजपनं फेटाळला। मी यापुढे निवडणूक लढवणार नाही आणि मी मरेपर्यंत राजकीय संन्यासही घेणार नाही। राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर खडसेंचं महत्त्वाचं विधान। उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 18 जागा निवडून दाखवाव्या। उद्धव ठाकरेंमध्ये किती धमक आहे हे बघू। चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। भुजबळांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही, ओबीसींची मराठी मोठी ताकद भुजबळांच्या पाठीमागे आहे। भुजबळांच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकर यांचं विधान। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। देशातील 10 राज्यातील 96 मतदारसंघांसाठी उद्या मतदान। राज्यातील 11 मतदारसंघांचा समावेश। केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामात साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात। कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ। बेस्ट बसच्या ताफ्यात आणखी 5000 एसी बस दाखल होणार। एसी बस वाढल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता। कोल्हापूर ते सिप्झ मेट्रो प्रवास लवकरच होणार सुरू। महिन्याच्या अखेरीस मेट्रो मार्गिकेच्या तपासणीला होणार सुरुवात। पुणे लोकसभा मतदारसंघात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 5000 पोलीस आणि 2000 गृहरक्षक दलाचे जवान तैनात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त। मोबाईल शॉपीमध्ये पकडली रोख रक्कम, तर 4 जण पोलिसांच्या ताब्यात। विमानतळ बाधित गावांचा नोटाला मत देण्याचा इशारा। दिबा पाटील 27 गाव कृती समितीचा इशारा। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, तर अवकाळी पावसाचा केळी, ज्वारी आणि कांदा पिकांना मोठा फटका। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाचं थैमान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये लाचखोर मुख्याध्यापकाला रंगेहात पकडलं। शाळा प्रवेशासाठी 10,000ची लाच घेताना अटक। लाचलुचपत विभागाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।